श्रोते हो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्त विशेषमध्ये आपलं स्वागत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे 10वी आणि 12वीचं वर्ष. कोरोनाचा प्रकोप लक्षात घेऊन केंद्रीय शिक्षण मंडळानं तसंच महाराष्ट्र आणि इतरही काही राज्यांच्या शिक्षण मंडळानं या परीक्षा रद्द केल्या आहेत. याविषयी विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्याकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जनमानस जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, सध्या आभासी पद्धतीनं मुलांना शिकवलं जातंय. विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो आणि परीक्षेच्या माध्यमातून त्यांचं मूल्यांकन केलं जातं. 10वी नंतर विद्यार्थी कोणत्या शैक्षणिक शाखेला प्रवेश घेणार हे निश्चित होतं, तर 12वी नंतर त्याच्या भविष्याची नेमकी दिशा ठरते. आता पालक, विद्यार्थी आणि संबंधित लोकांच्या मनात प्रश्न आहे तो मुलाची परीक्षा न घेताच त्यांचं मूल्यांकन आणि गुणांकन कसं केलं जाणार. याविषयी सरकार शैक्षणिक तज्ज्ञांच्या मदतीनं गुणांकन पद्धतीचं धोरण निश्चित करणार आहे. मात्र यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान तर होणार नाही ना, असाही प्रश्न अनेकांच्या मनात येतोय. याविषयी शैक्षणिक तज्ज्ञ प्राध्यापक मनोज अणावकर यांचं विवेचन आपण ऐकूया. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना काहीसा दिलासा मिळालाय. काहीसा असं म्हणण्याचं कारण म्हणजे जरी परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी अजूनही त्यांची संपूर्ण चिंता मिटलेली नाही, कारण अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. सर्वात महत्त्वाचा आणि सगळ्यात आधी पडणारा प्रश्न म्हणजे गुणांकन कसं होणार. 10वी प्रमाणेच 12वीलाही अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुणांकन होणार का, या प्रश्नाचं उत्तर जरी होकारार्थी असलं तरी 10वी असो वा 12वी, अंतर्गत मूल्यमापन जर व्यवस्थित झालं नसेल तर मग गुणांकन कसं होणार. अंतर्गत मूल्यमापन हे संपूर्ण वर्षभर घ्यायचं असतं. ज्या शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये नियोजनाच्या अभावी असेल किंवा इंटरनेटची सुविधा पुरेशी नसल्यामुळे किंवा मग आदिवासी भागांमध्ये मुलांकडे स्मार्टफोन, लॅपटॉप सारखी विविध साधनं नसल्यामुळे जर अंतर्गत मूल्यमापन नियमितपणे झालेलं नसेल तर अंतर्गत मूल्यमापनावर आधारित गुणांकनाचं काय होणार. परीक्षा घेण्याआधी विद्यार्थी आणि शिक्षकांचं लसीकरण करायचा एक पर्यायही सुचवला गेला होता. मात्र हा पर्याय व्यावहारिकदृष्ट्या त्वरित अंमलात येण्याजोगा नाही. मग या सगळ्यावर उपाय कोणता, अशा प्रश्नांमध्ये विविध शक्यता असल्यामुळे कोणताही एकच एक उपाय शोधणं शक्य नसतं. अशा वेळी विविध शक्यतांसाठी बहुपर्यायी उपाय शोधावा लागतो. पण त्याच वेळी निवडलेल्या सर्व उपायांमध्ये विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनामध्ये काठिण्य पातळीत समानता ठेवणंही आवश्यक असतं. कारण कोणत्याही विद्यार्थ्यावर मूल्यमापन प्रणालीमुळे अन्याय अथवा अधिकचा फायदा मिळून त्यांच्या मूल्यांकनात असमतोल निर्माण होता कामा नये. मग हे कसं साधता येईल. ज्या ठिकाणी अंतर्गत मूल्यमापन नियमितपणे झालेलं असेल त्या ठिकाणी त्या आधारे जरूर परीक्षा घ्याव्यात. अशा ठिकाणी अंतर्गत मूल्यमापनासाठी वापरलेली पद्धत किंवा प्रणाली किंवा प्रश्न जे आहेत ते प्रश्न जिथे अंतर्गत मूल्यमापन व्यवस्थित झालेलं नाही अशा ठिकाणी वापरले तर अंतर्गत मूल्यमापनामध्ये येणारं समानताही आपल्याला राखता येईल. आणि जिकडे इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही अशा ठिकाणी मग प्रश्न तेच, पण पेपर आणि पेनाच्या आधारे काही ठराविक मुलांना आवश्यक ते सामाजिक अंतर आणि कोरोनाचे नियम पाळून प्रत्यक्ष शाळेत बोलवून काही बॅचेसमध्ये ही परीक्षा घेता येऊ शकेल की जेणेकरून कोरोनाचे नियम पाळता येऊ शकतील. म्हणजे या संपूर्ण प्रणालीमध्ये एकसूत्रताही राहील आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही. श्रोते हो, इयत्ता 10वीतल्या गुणांवरून मुलांना कनिष्ठ महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या शाखांना प्रवेश दिला जातो. आता सरसकट सर्वच मुलं उत्तीर्ण होणार असल्यामुळे पुढच्या प्रवेशाचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. याविषयी शिक्षक मच्छिंद्र बोराडे यांनी केलेलं विवेचन. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं काही दिवसांपूर्वी राज्य शिक्षण मंडळाची 10वीची परीक्षा तर काल 12वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही परीक्षा रद्द करण्याचा शासनाचा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे गेले काही महिने तणावाखाली असलेल्या लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा निर्णय घेताना शासनानं शिक्षणाशी संबंधित सर्व घटक, ज्यात विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षण विभागातील अधिकारी यांच्याशी चर्चा करून मगच हा निर्णय घेतला आहे.
मित्रांनो, कोरोना प्रतिबंधावर अजूनही ठोस उपाय नाही. देशातील बहुसंख्य नागरिकांचं लसीकरण बाकी आहे. राज्यातलं कोरोना संसर्गाचं प्रमाण अद्यापही कमी झालेलं नाही. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका लहान मुलांना आहे. या सर्व शक्यतांचा विचार करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत शासनानं हा निर्णय घेतला आहे. आता लेखी परीक्षा नाही तर मग मूल्यमापन कसा होणार, असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित होणं स्वाभाविक आहे. शासनानं 28 मे 2021 रोजी शासन निर्णय अर्थात GR काढून 10वीचं अंतर्गत मूल्यमापन करण्यासंबंधीचं धोरण जाहीर केलं. त्यानुसार 10वीचा निकाल तयार करताना शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील इयत्ता 9वीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय 100 पैकी गुणांचं 50 गुणांत रूपांतर केलं जाणार आहे. तसंच 10वीच्या या वर्षभरात झालेल्या प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा यामधील एक अथवा अधिक लेखी परीक्षांमधील विषयनिहाय 80 पैकी मिळालेल्या गुणांचं 30 गुणांत रूपांतर करण्यात येणार आहे. ज्या शाळांत याप्रमाणे मूल्यमापन झालं नाही त्यांनी सराव चाचण्या, स्वाध्याय, गृहकार्य, प्रकल्प यापैकी एक अथवा अधिक बाबींची पूर्तता करून घेऊन त्या आधारे विषयनिहाय मिळालेल्या गुणांचे 30 पैकी गुणांत रूपांतर करायचं आहे. मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार विद्यार्थ्यांना 10वीच्या अंतिम तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन यामध्ये मिळालेले 20 पैकी गुण अंतिम निकालात समाविष्ट केले जाणार आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी ऑनलाईन पद्धतीनं शिक्षकांनी अध्यापनाचं कार्य केलं. काही ठिकाणी प्रत्यक्षात शाळा भरल्या तर काही ठिकाणी त्या वर्षभर सुरू होऊ शकल्या नाहीत. या सर्व गोष्टींचा विचार 28 मे रोजी जारी करण्यात आलेल्या GR मध्ये शासनाने केला आहे. मूल्यमापनासाठी विविध पर्याय या शासन निर्णयात दिले आहेत. गेल्या वर्षभर शिक्षकांनी व्हॉट्सॲपवर आधारित मूल्यमापन, कृतीपुस्तिका, गृहकार्य, स्वाध्याय, सराव चाचण्या, प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा इत्यादी विविध मार्गांनी विद्यार्थ्यांचं ऑनलाईन आणि ऑफलाईन मूल्यमापन केलं आहे. 11वी प्रवेशाकरता सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असून ती ऐच्छिक आहे. शिवाय ज्या विद्यार्थ्यांचं अंतर्गत मूल्यमापनानं समाधान होणार नाही त्यांच्यासाठी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत परीक्षेचा पर्याय देखील उपलब्ध आहे. मात्र कोरोनाची स्थिती निवळल्यानंतर ही परीक्षा होणार आहे. एकंदरीत परीक्षा रद्द करण्याचा शासनाचा निर्णय योग्य असून आता वस्तुनिष्ठ पद्धतीनं मूल्यांकन करण्याची जबाबदारी शाळांची आहे. श्रोते हो, 10वी आणि 12वी म्हणजे काही एकट्या त्या मुलाचीच परीक्षा असते असं नाही, तर अगदी त्या संपूर्ण कुटुंबाचीच परीक्षा असते. सध्याच्या कोरोना काळात पालकांना आपल्या पाल्याच्या भवितव्याविषयी चिंता वाटते. हा काळ लवकरच संपेलही, परंतु आत्ता 12वीत असलेल्या मुलांना त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे योग्य हव्या त्या संस्थेत प्रवेश मिळू शकेल की नाही याबद्दल साशंकता निर्माण होत आहे. अशाच 12वीतल्या पाल्याच्या आईला नेमकं काय वाटतंय हे प्रातिनिधिक मत जाणून घेऊया. 12वीच्या पाल्याची आई राधिका अघोर. 10वी आणि 12वीचं वर्ष मुलांच्या केवळ करिअरलाच नाही तर एकूण आयुष्यालाही निश्चित वळण देणारं असतं. त्याच्यामुळे अर्थातच हे वर्ष खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे मात्र आता गेल्या दीड वर्षापासनं आपण सगळे जगभरातच कोविड संसर्गाचा सामना करतो आहेत. त्यामुळे निर्बंध लागलेले आहेत, शाळा कॉलेजेस बंद झाले आहेत आणि या वर्षभरामध्ये अजिबात शाळा किंवा हे असं प्रत्यक्ष शिक्षण ठप्पच झालं असं म्हणायला हवं. ऑनलाईन शिक्षण सुरू झालं, पण एकूण या माध्यमाशी आपण परिचित नसल्यामुळे त्या सगळ्याशी जुळवून घेता वेळ लागला आणि म्हणावं तसा पूर्ण वर्षभर अभ्यासक्रम किंवा शाळा न होणं याचा परिणामही नक्कीच झाला. त्यामुळे आता आणि त्या पलीकडेच मार्च महिना आल्याबरोबर परीक्षेविषयीची अनिश्चितता होती. आधी टाइम टेबल जाहीर झाला, मात्र जशी कोविडची दुसरी लाट आली आणि आता त्या लाटेचा जास्त धोका पण जाणवायला लागला, तसं आता परीक्षा कशा घ्यावा हा प्रश्न सरकार पुढे उभा राहिला, शाळांपुढे. आणि विद्यार्थी आणि पालकांसाठी सुद्धा ही खूप मोठी भीती होती, धोका होता आणि त्याचं टेन्शन सगळ्यांनाच होतं. त्याच्यामुळे हा निर्णय घेणं अत्यंत कठीण होतं, कारण शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचं वर्ष हा एक भाग आणि दुसरं मुलांच्या जीवाला असलेला धोका, संसर्गाचा धोका हा दुसरा भाग. या दोन्ही गोष्टी तोलामोलाच्या होत्या. त्याच्यामुळे हा निर्णय घेणं सगळ्यांसाठीच कसोटी होती. मात्र सरकारने आता घेतलेला निर्णय सध्याच्या पूर्ण परिस्थितीचा विचार करता स्वागतार्ह म्हणायला हरकत नाही, निदान त्याचं समर्थन करता येऊ शकतं.
कारण की एक अनिश्चितता या निर्णयामुळे नक्कीच संपली. या निर्णयामुळे हे झालं की आता परीक्षा होणार नाहीत. आता अनेक मुलं 12वी नंतर एंट्रन्स एक्झाम्स देतात, तर त्यांना त्या एंट्रन्स एक्झाम्सवर लक्ष केंद्रित करता येईल, त्या देता येतील. त्याच्यामुळे ते त्यांच्या हे आहे. आता त्या परीक्षाही कशा होतात हा सुद्धा आणखी एक प्रश्न निराळा आहेच. त्याच्यामुळे पण निदान 12वीच्या आणि 10वीच्या परीक्षा होणार नाही हे निश्चित झालं. CET सारखा पर्याय काही सरकार सांगत आहेत, त्याच्यामुळे त्याही पर्यायांचा विचार होईल. पण मुलांनी आता एंट्रन्स एक्झाम्सवर फोकस करावा, हा एक भाग झाला. पण त्यानंतरही हा संभ्रम अजून कायमच आहे की निकाल लावतील कसा. कारण की वर्षभराच्या मूल्यांकनानुसार निकाल लावण्याचं समजतं आहे. पण वर्षभर शाळा कॉलेजेस झाले नाही, त्याच्यामुळे अंतर्गत मूल्यांकन कसं करणार हा एक प्रश्न आहे. शिवाय ऑनलाईन परीक्षा जर झाल्या त्याही मुलांनी खूप गांभीर्याने घेतल्या का आणि त्या दिल्या का हाही प्रश्न आहे. त्याच्यामुळे त्याच्या भरोशावर, त्याच्या आधारावर कसा मूल्यांकन करणार ही कसोटी आहे. शिवाय बाकी सगळ्या वायवा किंवा प्रॅक्टिकल अशाही परीक्षा अनेक शाळांना घेता आलेल्या नाहीये. त्याच्यामुळे आता शाळांसमोर ही दुसरी विद्यार्थ्यांचा प्रश्न सध्या तरी संपला असला तरी शाळांसमोर ही कसोटी अजून कायम आहे की त्यांना हा निकाल कसा लावायचा आहे. जुलैपर्यंत कदाचित हा निकाल येणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे तो एक प्रश्न आहे. त्यानंतर कसं काय हे होतं. हळूहळू आता परिस्थिती ही कोविडची थोडी कमी होते आहे, त्याच्यामुळे कदाचित पुढच्या 1-2 महिन्यामध्ये मुलांचं सगळं चित्र थोडं स्पष्ट होईल असं वाटतंय. श्रोते हो, कोरोनामुळे मित्रमंडळी, आवडते शिक्षक, शाळा महाविद्यालयाच्या आवारातलं वातावरण या सर्व गोष्टींपासून आपली मुलं गेली 1.25 वर्ष वंचित आहेत. काहींना तर कोरोनाच्या संकटाला घरामध्ये राहूनही सामोरं जावं लागलंय. आता परीक्षा रद्द केल्यामुळे त्यांना दिलासा मिळाल्यासारखं वाटतंय की नाही हे आपण 12वीचा विद्यार्थी सौमित्र अघोर याच्याकडून जाणून घेणार आहोत. कोरोनामुळे वर्षभर एकदाही शाळेत जायला नाही मिळालं. सगळे क्लासेस ऑनलाईनच होते आणि आता सेकंड वेव्ह पण आली म्हणून आता केसेस पण खूप वाढत होत्या, डेथ रेट पण खूप होता. तर सगळीच अनिश्चितता होती की काय होईल. असं वाटलं होतं की फेब्रुवारीमध्ये शाळा सुरू होतील आणि मार्चमध्ये बोर्ड एक्झाम होईल दरवर्षीप्रमाणे. पण मार्चमध्ये सेकंड वेव्ह आली आणि परत लॉकडाऊन लागला. म्हणून आम्हाला खूप अनसर्टन्टी होती की एक्झाम होईल की नाही, कधी होईल. एकही लेक्चर झालं नाही आहे शाळेमध्ये, म्हणून खूप टेन्शन होतं की आता काय अभ्यास करायचा, कसं करायचं, कधीपर्यंत करायचा. खूप टेन्शन होतं. आणि जेव्हा बोर्ड एक्झाम कॅन्सल झालं कळलं तेव्हा थोडं हलकं वाटलं की आता बोर्ड एक्झामचं प्रेशर नाही आहे आणि आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामवर फोकस करू शकतो. बोर्ड एक्झामचं प्रेशर गेल्यामुळे खूप चांगलं वाटतं आहे. आणि बोर्ड एक्झाम कंडक्ट करणं खूप कठीण होतं असं मला वाटतं आणि द गव्हर्नमेंट टूक द राईट डिसिजन. श्रोते हो, जाता जाता आजही पुन्हा एकदा निवेदन आहे. ते म्हणजे आपल्या आजूबाजूच्या सर्व पात्र व्यक्तींनी लस घ्यावी. यासाठी आपण सुजाण नागरिक बनून त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. घरामध्ये येणारी कामगार मंडळी, सेवा देणारी अशिक्षित मंडळी यांना लस घेण्याचे फायदे समजावून सांगितले पाहिजेत. त्याचबरोबर सर्वांनी कोरोना त्रिसूत्रीचं काटेकोर पालन करून स्वतःचा बचाव करायचा आहे. याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि निवेदन राजेश शिरभाते.